हाय. सॉरी जरा बर्फ आहे माझ्या अंगात. एस फॉर संजना. संजना हाय. हाय. कशी आहेस? मजेत. मजेत आहे. ही ना मला लय पकवते आणि हिच्याकडे दुनियावरचे प्रश्न असतात आणि मला इरिटेट करून टाकले. एक असा प्रश्न तिचा असा आहे की आगीचा शोध कसा लावला? कसा सांग. ओके ते दगड हे एकावर एक आपटून ते स्पार्क आलं आणि त्याच्यानंतर त्याचा शोध लागला. लय हुशार आहे तू. तुला एवढं सोपं उत्तर देता नाही आलं मला. मला बोर केलं गप्पच बस. मला सांग मानवाने सर्वात आधी जगात कशाचा शोध लावला? चाकाचा. नक्की नक्की ठीक आहे तू बोलतोस म्हणून ओके फाईन. चाकाचा शोध लावला. म्हणजे त्याच्या आधी पण काही शोध लागले जसं की आग दगड. पहिला काय आलं? तेच विचारते ना मग उर्दूत विचारलं. माणसाने सर्वात आधी जगात कशाचा शोध लावला? सर्वात आधी आगेचा. हा तुला काय उत्तर देतो मी प्रश्न विचारते तर. माईक त्याच्याकडे आहे ना. माणसाने जगात सर्वात आधी कशाचा शोध लावला? आगीचा. कसा? तसा फ्लिंटस्टोन नावाचा एक हे आहे त्याच्याने त्यांनी लावला. आय एम प्राऊड ऑफ. व्हेरी गुड. मला सांग थकवा येतो अभ्यासामुळे किंवा कामामुळे डिप्रेशन येतं तर ते असं इरेज करायला तू काय करतो? कारण मस्त फिरतो आमचं कॉलेजमध्ये किंवा इथे हा फ्रँकीवाला इथून मी फ्रँकी खातो. बरं विशाल मला सांग मुली सुंदर प्रिटी ब्युटिफुल दिसायला काय करतात? मेकअप. दुसरं काय नाही. नुसतं मेकअप. सॉरी. हॅलो ओके ती मग बोलवते. येस सर. आपलं नाव काय सर? प्रितेश गजरे. प्रितेश गजरे. लावलेत का? नाही असं पण. मला सांग मुली सुंदर दिसायला काय करतात? मेकअप वगैरे तेच फुकट ॲटिट्यूड वगैरे असं. काय मुली सुंदर दिसायला काय करतात? मेकअप काय म्हणजे मेकअपमध्ये काय? म्हणजे लिपस्टिक्स आयलायनर वगैरे आणि फाउंडेशन वगैरे. माहित आहे तुला शब्द? तुझं नाव काय? अथर्व आगरकर. अथर्व आगरकर. हाय. अजित कोण तुमचे? नाही कोणी नाही. आडनाव बघतोच आडनावच आहे ना. मुली सुंदर दिसायला काय करतात? काय मेकअप जर का असेल तर जिमिंगला वगैरे असतात. मुलं हँडसम दिसायला काय करतात? बेसिकली मुलं हँडसम दिसायला मोस्टली फॅशन त्यांचे ते ब्रँड्स कपडे असतात तेच. देन हेअरकट जेल अँड ऑल अप्लाय करतात. बस दॅट्स इट. आणि थोडीशी शायनिंग मारतात. शिवक मला सांग मुली सुंदर दिसायला काय करतात? मेकअप हेअरस्टाईल नंतर फिगर मेंटेन करतात. कसं? डाईट मेंटेन नंतर वर्कआउट वगैरे जिमचं. आज आपण एका आगळ्या वेगळ्या फॅनला भेटणार आहोत. एक्झॅक्टली. तो नुसताच फॅन नाही तर तो सुपर फॅन आहे आणि ते पण अशा एका व्यक्तीचा ज्या व्यक्तीवरती अख्खं देश अख्खं जग प्रेम करतं. ज्या व्यक्तीचा प्रत्येक विजय म्हणजे आपल्या देशाचा विजय असतो. एक्झॅक्टली. पण आपण एक दुसऱ्याला का सांगतोय? फ्रेंड्स कुठे आहेत ते? अरे ए तुम्ही वरती काय करताय? काय चाललंय? हा नीचे आएंगे. आइये या खाली या. पण एक मिनिट तुम्हाला समजलं नसणार ना मी कोणाबद्दल बोलतोय. डोंट वरी मी सांगतो मैं हूं ना. वेल आय एम टॉकिंग अबाउट द मास्टर ब्लास्टर मिस्टर सचिन तेंडुलकर. आणि ह्या क्रिकेटच्या बादशाहच्या सुपर डुपर फॅनला आम्ही भेटायला जाणार आहोत. चला. हाय. हाय. हाय या ना या. आलो. मला इथेच उभं राहावं असं वाटतं. हाय. हाय. कसा आहेस तू? मी मस्त मजेत. ते दिसतंय. काय आहे म्हणजे वाव. असं वाटतं मी स्ट्रँड बुक स्टॉलला आलोय. वेल आपल्या बरोबर आज आहे द सुपर डुपर फॅन द जबरा फॅन अभिषेक नंदकिशोर नीलम साटम. वेलकम टू युवागिरी अभिषेक. तुमचं पण स्वागत आहे माझ्या घरी. थँक्यू सो मच. थँक्यू. हे घर कमी आणि सचिनचं म्युझियम जास्त वाटतंय मला.
बरं मला सांग, हा जो वेडेपणा, हा सचिनसाठी जो वेडेपणा तो कसा सुरू झाला? लहानपणी सगळ्या मुलांनाच वेळ असतं की तिकीट्स गोळा करा किंवा फोटोज गोळा करा. सचिन हा माझा लहानपणापासून आयडल होता, कारण सचिनने त्याच्या लहान वयात त्याच्या करिअरमध्ये जे स्वीकार प्रादाकांत केलं आहे, तर माझं तेच ध्येय होतं की आपण आपल्या फील्डमध्ये सचिन व्हावं. आणि तिथून हा प्रवास सुरू झाला. छोटे छोटे फोटोज गोळा करण्यापासून सुरू झालं. मग मॅगझिन्स असतील, वर्तमानपत्र असतील, बुक्स असतील, असा संग्रह सुरू झाला जो तुम्ही आज बघताय. आणि खूप मेहनत लागली असेल ना एवढ्या सगळ्या गोष्टी कलेक्ट करायला, मग स्टार्टिंग फ्रॉम फोटोज, व्हिडिओज आणि आता एवढे आर्टिकल्स आहेत, मॅगझिन्स आहेत. किती आहेत एकूण? माझ्याकडे सचिनवर आजपर्यंत प्रसिद्ध झालेली 40 पुस्तकं, 160 मॅगझिन्स आणि लास्ट 15 वर्षाचे वर्तमानपत्राचे सचिनवर आलेले आर्टिकल्स सगळे जमा करून ठेवले. कारण कसं होतं की डिजिटलायझेशन हा गेल्या 5-6 वर्षात खूप जास्त झालं आहे आणि प्रिंट मीडियामध्ये किंवा वर्तमानपत्रात डिजिटलायझेशन नव्हतं. तर खूप कमी लोकांकडे अशी कात्रणं होती की सचिनवर 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी प्रसिद्ध झाले. तर ती सगळी जतन करून ठेवलेली आहेत मी आजपर्यंत. मी असं ऐकलंय, आम्हाला उडती खबर आली आहे की रद्दीवाले ह्यांच्या सगळ्यांकडे तुझा नंबर असतो आणि ते रेग्युलरली तुला कॉल करतात. काय फंड काय? सर सचिन तेंडुलकरचा आर्टिकल आला, तुम्हाला पाहिजे का? मी ठेवून देतो साईडला. हो ऍक्च्युली हो, खरं, ही खरी गोष्ट आहे. कारण कोणतं मॅगझिन कधी येतं हे मला माहीत नसायचं. वाव, भारीच आहे. हे काय? एक मिनिट, ह्या सगळ्यावर सचिन आहे? हो. आणि तू ह्या पेन्स वापरून तू एक्झाम लिहितोस? म्हणजे कसं झालं, मी 10वीत असताना माझा बड्डे होता आणि शेजारच्या काकूंनी मला एक 5 पेनांचा सेट दिला आणि पेन ओपन करून जेव्हा बघितलं त्याच्यावर सगळ्यावर सचिन होते. त्याच्यावर सचिनची सिग्नेचर होती, एक सेंचुरीची इन्फॉर्मेशन होती. मग मी अजून स्टेशनरीज फिरलो आणि अजून पेनचं बाकीचे उरलेले जे माझ्याकडे नाहीत ते कलेक्शन केलं. आज माझ्याकडे 11 पेन आहेत, पूर्ण एक क्रिकेटची टीमच आहे माझ्याकडे. हा जो वेडेपणा जो आहे तुझा कलेक्ट करण्याचा, कलेक्शन्स करण्याचा, फॅमिलीने साथ दिला, हेल्प केलं कलेक्शनमध्ये? हो, म्हणजे सुरुवातीला एवढं जर तुम्ही आता कोणत्या घरात एवढी रद्दी साठवून ठेवाल तर मग पहिलं तर पडेल. हो, आईने बरेचदा मारला पण आहे, मारही खाल्ला आईचा. पप्पा थोडं सपोर्ट करायचे या गोष्टीसाठी. तर मग नंतर मग आईला जेव्हा कळलं की ह्याचं महत्त्व काय, तर आता ती पूर्णतः सपोर्ट करते. मग स्वतःच तिने जागा करून दिली की बाबा तू इथे ठेव, आता हे इथे ठेव, असं. सचिन कॉर्नर असं काही आहे? हो, पूर्ण बाहेरची जी रूम तुम्ही बघताय ती पूर्ण फक्त सचिनसाठी दिलेली आहे. आम्ही आता आहोत एकॉन फाउंडेशनच्या धारावी रॉक्स ग्रुप बरोबर आणि परफेक्ट एक्झाम्पल आहे ते. म्हणजे गरजेचं नसतं की प्रॉपर ड्रमच पाहिजे किंवा गिटार पाहिजे, सिंथसायझर पाहिजे. हे काय, ड्रम, जेम्बे, काय प्लास्टिकची बाटली, त्याच्यामध्ये तांदूळ टाकून ते म्युझिक बनवतात. तर मी या गरीब लोकांना या पातळीवरती, या स्टेजवरती आणून लोकांना हे समजायचं आहे की जे तुमचं कचरा साफ करतायत ना, आज तुमच्या समोर कलाकार म्हणून उभे झालेत. हे माझं आहे.